मॅच रेफरीची पाक बोर्डाची तक्रार बीसीसीआयनं माफी मागावी असं पाक म्हणते, मात्र अपमान झाल्याचा आरोप आणि अंपायरवर कारवाईची मागणी ही पाक कडून केली जाते। यावेळी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मॅच न खेळल्यास पाक थेट चषकाच्या बाहेर जाणार। अपमान झाल्यानं अंपायरवर कारवाईची मागणी पाक कडून यावेळी केली जाते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। मॅच न खेळल्यास पाक आशिया कप बाहेर जाणार आहे, तर अपमान झाल्याचा आरोप करत रेफरीवर कारवाईची मागणी केली जाते। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करणार असल्याचंही कळतंय। मॅच रेफरीची पाक बोर्डाची तक्रार बीसीसीआयनं माफी मागावी किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये संघ टाकण्याची पाकनं मागणी केलेली आहे। दिनेश लाड सर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सर, यावेळी मॅच रेफरीची तक्रार पाकनं केलेली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजेच आज मॅच न खेळणार असल्याचं जिओ न्यूजनं दावा केलेला आहे। त्यांनी जे केलं ते त्यांचं बोर्डाने ठरवलेलं आहे, परंतु सुरुवातीपासून असं होतं की आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला असं वाटत होतं की भारताने पाकिस्तानला खेळू नये, पण तरीही आपण खेळलो। पण आपण जी गोष्ट आहे योग्य गोष्ट केली की मला वाटते त्या दिवशी हात न मिळवणं, कारण ते आधी ठरलं होतं की फक्त आपण खेळ म्हणून खेळावा, पण त्यांच्यात हात मिळवणे करणं हे आधीच ठरलं होतं। त्याच्यामुळे जी गोष्ट आपण केली योग्य केली असे मला वाटले। मॅच न खेळल्यास पाक आशिया कप बाहेर जाणार आहे? डेफिनेटली बाहेर जातीलच ना, ते मॅच नाही केलं ते बाहेरच जातील ते। आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये भारताला टाकावं, एका ग्रुपमध्ये आम्हाला ठेवावं असंही पाकनं मागणी केलेली आहे। तसं शक्य नाही ना, तसं कोणी असं करू शकत नाही। जे हा एक ग्रुप आहे त्याप्रमाणे ते खेळ खेळला जाईल ना, जे आधी ठरलं होतं ज्याप्रमाणे ड्रॉ पडलेलं त्याप्रमाणेच त्या मॅचेस खेळल्या जातात। त्याच्यामुळे ते डिसिजन घेऊ शकत नाही की आम्हाला ह्या ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे की त्या ग्रुपमध्ये, ते डिसिजन ते लोक घेऊ शकत नाही। निश्चित धन्यवाद दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय, मॅच न खेळल्यास आज पाकिस्तान आशिया कप बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसऱ्या ग्रुपमध्ये भारताला टाकावं आणि आम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये ठेवावं असं देखील पाकनं मागणी केल्याची माहिती आहे।